नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. तुम्ही बघत असाल या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनातर्फे फार मोठ्या प्रमाणात मागणी होते की मराठी महापौर या ठिकाणी व्हावा मीरा भाईंदरमध्ये. बघा, आज सोडत जाहीर झालेली आहे, आरक्षण जाहीर झालेलं आहे. महिला ओपन या पद्धतीने आज या ठिकाणी महापौर बसणार आहे. मी मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे जे सर्वेसर्वा नरेंद्र मेहता यांना आम्ही कळकळीची विनंती करतो आणि आम्ही बॅनर पण लावले. तुम्ही बघत असाल की या ठिकाणी मराठी महापौर व्हावा म्हणून. आज वारंवार सगळ्यांकडनं हीच अपेक्षा आहे की मराठी माणूस स्थानिक प्रथम जो नागरिक असतो तो महापौर व्हावा, ही मनापासून इच्छा आहे. तुम्ही बघत असाल नरेंद्र मेहतांकडनं ही अपेक्षित आहे की अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय ते घेतील, महाराष्ट्राचा निर्णय घेतील, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतील आणि महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचं काम करतील, याची माझी पुरी आशा आहे. आणि तुम्ही बघत असाल, जर नरेंद्र मेहतांनी मराठी माणूस त्या ठिकाणी बसवलं महापौर म्हणून, महिला, आज तुम्ही बघत असाल फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला त्यांच्याकडे आहेत. आज जुने जे नगर 4 टर्म 5 टर्म झालेले, अनिता पाटील असतील, सुरेखा सोनार असतील, नयना म्हात्रे असतील, या ठिकाणी आकांक्षा विरकर ही शिकलेली मुलगी आहे. जरी आज प्रथम जरी ती नगरसेवक झाली असेल तरी अभ्यास आहे, तर अभ्यासू व्यक्ती त्या ठिकाणी जायला पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे. मला वाटतं नरेंद्र मेहता साहेब चांगला पॉझिटिव्ह नक्कीच या ठिकाणी निर्णय घेतील आणि ही मीरा भाईंदरची संस्कृती अबाधित ठेवतील, जेणेकरून मीरा भाईंदरमध्ये चांगला संदेश जाईल. लोकांची कामं व्हायला पाहिजेत, लोकांची गटाराची, रोडची, आज पाण्याची, अशी अनेक समस्या आहेत, ते कुठेतरी चांगल्या मार्गी लागायला पाहिजे. 8 वर्षांचं इलेक्शन होत आहे, त्यामुळे चांगला मार्ग काढतील नरेंद्र मेहता आणि या मीरा भाईंदर चांगला संदेश देतील. संदेश देण्याचं दिल्यानंतर तेवढ्याच जोशात आम्ही त्यांचं स्वागत पण करायला जाऊ, हे नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये आश्वासन देतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.